हॅलो फ्रेंड्स, मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही जात आहोत मुळगावच्या खंडोबा मंदिरामध्ये. तर सगळ्यात आधी तर आमच्या सोबत एक कपल येणार आहे, जे तुम्ही देखील बघितलेले आहे. त्यांना आम्ही पिकअप करून नंतर आम्ही पुढे प्रवासाला लागणार आहोत. तर चला बघूया आमचा प्रवास. जाण्याचे इथून आम्ही आमच्या शाळेचा इथं जाऊ सगळ्यात. तुम्हाला शाळा देखील आम्ही आमची दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोर ही आहे आमची शाळा, जिथून आमची लव्ह स्टोरी स्टार्ट झाली. हिरो माझ्या पुढे बसले, ज्यांनी स्टार्टिंग केलेली ते आहे. हिरो लाजायला लागले आणि आता पुढे पुढे जाऊन काहीच उपयोग नाहीये. प्रवास सुरू झालेला आहे. आता आम्ही लोटस पॉइंट इथून निघालेलो आहोत. आमच्या सोबत आहे अनिकेता निदाविना, तुम्ही बघू शकता पुढे बाईकवर जात आहे. आता आमचा प्रवास सुरू आहे. आमच्या सोबतच्या कपल तसं तर लय घाईमध्ये ते पुढे पुढे निघून चाललेले आहे. आता आम्ही पण जातो तिथे. चला बघूया त्या कपलला पण लवकरच भेटू आपण. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत उल्हास नदीला. तुम्ही बघू शकता ही आहे उल्हास नदी. चला आता जाऊया पुढे. चपाटे आहे आमच्या सोबत आलेला कपल, जे मगाचपासून जास्त घाई करत होता, आता आलंय बरोबरती. सगळी पॅकिंग बेकिंग होण्याची तयारी वगैरे करून जात आहेत ते. आणि आम्ही बघा कसे जात आहोत मुरबाड रोडला. तर हा नवीनच रस्ता बनलेला आहे, जुना रस्ता दुसरा आहे. तर आज आम्ही नवीन रोडनी जात आहोत. बघू शकता हा इकडे समृद्धीताई महामार्ग आहे. समृद्धी महामार्ग त्यांना बघू शकता तुम्ही, वरती मंदिर आहे खंडोबाचं. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत. किती स्वच्छ बघा आमची गाडी, क्लीन ठेवलेली आहे म्हणे. तर आता आपण जाऊया मंदिराच्या पहिल्यांच्या इथे आहोत. तर इथून आता आपण जायला सुरुवात करणार आहोत. तर चला तर बघूया आपण. या तुम्ही पण नक्की दुपारच्या काळाला मजा घ्यायला, उन्हाची जराशी गरमीची. पहिल्या सिडीपासून आता आम्ही सुरुवात केलेली आहे. इथेच सगळ्यांची हालत खराब झाली. अजून पुढे तर अजून चालायचंय. सिडी मधून म्हणतोय. इथे देखील मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर नक्की या तुम्ही पण हे कष्ट घेण्यासाठी. आम्हाला मंदिराच्या आतमध्ये जायला इथे कष्ट आहेत. सरळ सरळ चालत राहायचं. अय्या, आमच्याकडे प्रत्येकाकडे एक एक टॅलेंट आहे. काय मस्त वाटतंय, का मजा येत. इथूनच थकायला लागले आणि म्हणे आम्ही पळत चढणार आहोत. काय कसं वाटतंय चढायला सांगा, नाही तर मी पडेल इथं. एकदम गरम गरम. देवा, कोणत्या रस्त्याला जायचं? इकडचं जायचं का तिकडचं जाऊया? आणि हे काय कठीण रस्ता, अक्षरशः वळून जाण्यासाठी ना. अवघडच कामी करायला जातो. आता बघू शकता तुम्ही कसे अवघड कामं करणार आहेत माणसं. नाही बाबा, आम्ही तर सोप्या रस्त्याला चाललोय. अवघड माणसं बघा किती अवघड रस्त्याला चाललेली, भारी अशी. हो, चढताना सजाच होते प्रत्येकाचे. आता नवीन नवीन नवरा आले आमच्यासोबत, नवीन जोडी. त्यांची तर अवस्था आताच बघून गेला. हाय ग, बघू शकता किती ते कष्ट घेत आहेत लोक चढण्यासाठी. बघा, अरे पळायला पाहिजे तुम्ही तर. झाले मॅडम, कसं वाटतंय? थकल्या का? मॅडम आता दमलेले आहेत सर, चालतायत. थोड्या वेळाने सरांची मजा येणार आहे. चल. जंगलातून जर काय आलं तर आलं. सरांचे पण वापस झाले.
पोज देऊन उभं राहून काहीच फायदा नाही, पाय दुखतात माहिती आहे आम्हाला. तो काढतो. मांगी तुंगीला गेल्यासारखं वाटतंय. किती वाजता फायनली आम्ही मित्रांनो आता आपण फायनली पोहोचलो मंदिराच्या इथे. तर चला आपण दर्शन घेऊया पहिले तर. सांभाळून चढ बरं. मित्रांनो आता सगळे तर आपण देवाचं दर्शन घेऊ, त्यानंतर आपण पुढचं वेळ. चला. सॉक्स पण काढायचे. तुम्ही पण नक्की या दर्शनासाठी. खूप शांत वाटते. खरंच खंडोबाच्या नावानं चांगलं. प्लीज. आम्ही वरती मंदिरात वगैरे जाऊन खाली आलेलो आहे. तर भाविक भक्त तुम्ही बघू शकता बसलेले आहेत इथे खाली. तर त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊ, कसं वाटलं त्यांना वरती चढून. कसं वाटलं मंदिरात बघून? समजतच असेल ना आम्हाला कसं वाटतं. गरम गरम वाटतंय. लोकांना गार वाटत नाही. पाय असे फुल व्हायब्रेट होते.